नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघण्याआधी टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। टेलिग्रामवर आपला स्पॉटलाइट रायटिंग फोरमचा ग्रुपही आहे, तोही तुम्ही जॉईन करू शकता। तुमची उत्तरं त्याच्यात शेअर करू शकता आणि फेसबुकवरही आपला डॉक्टर सुशील स्पॉटलाइट नावाचा ग्रुप आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता। तर आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती भारत आणि चीन संबंधी आहे। काल जे गलवानचं खोरं होतं त्या ठिकाणी भारत आणि चीन या सैनिकांमध्ये संघर्ष झालेला आहे आणि तिच्यामध्ये जवळपास 20 भारतीय सैनिक हे शहीद झालेले आहेत। ओके, सुरुवातीला हा आकडा जो होता तो 3ची न्यूज आली होती, नंतर हळूहळू वाढत ते वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत तिच्यातून हे क्लिअर झालेलं आहे। आता जवळपास 20 जवान शहीद झालेले आहे। जवळपास 45 वर्षांनी पहिल्यांदा जीवितहानी भारत आणि चीनच्या बॉर्डरवर या दोन्ही देशांच्या संघर्षातून झालेली आहे। त्याच्यामुळे ही घटना महत्त्वाची आहे। आणि एकंदरच हा जो भाग आहे तो अक्साई चीन आहे। 38,000 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे। बघा, हे जे तुम्हाला गुलाबी पट्टा दिसतोय हा लाईट गुलाबी, तर हे सगळं अक्साई चीन आहे। ही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे आणि हे गलवानचं खोरं आहे जिथं सगळा हा संघर्ष झालेला आहे। आणि हा पॅनगॉंग लेक आहे। बघा, याच्यावर पण सेपरेट लेक्चर आपलं झालेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं भारत चीन संघर्ष, भारत चीन बॉर्डरचा जो इश्यू आहे सीमावाद, याचं लेक्चर आपलं झालेलं आहे, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करतो। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम आणि सर्वदूर पोस्ट करतो। तर ते लेक्चर बघितलं नसेल तर आधी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा सगळा जो सिनॅरिओ आहे तो खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येईल। तुम्हाला मॅप मी आधीही दाखवले होते। पुढचा एक मॅप आहे बघा, आता हा लोकसत्ताचा मॅप आहे हा ना। बघा, दोन गोष्टींमध्ये किती फरक आहे, दोन पेपरमधला फरक हा बघा, किती प्रॉपर एकूण एक गोष्ट दिलेला हिंदूचा मॅप आहे। हा लोकसत्ताचा मॅप आहे, याच्यात सरळ सरळनी है ना चीन व्याप्त प्रदेश ही प्रत्यक्ष ताबा रेषा आहे ना, पॅनगॉंग वगैरे काही दिलेलं नाही आहे, पण हे आहे चीन व्याप्त, याला अक्साई चीन म्हटलं जातं, ते वरती सांगितलेलं आहे। आणि हे गलवानचं खोरं त्यांनी दाखवलेलं आहे। आणि इकडचा जो भाग आहे तो पाकव्याप्त काश्मीर आहे। बऱ्याचदा असंही होतं की भारताचा जो मॅप आहे तो अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर हे काढून एवढाच दाखवला जातो। हे चीनद्वारे कुरघोडी केली जाते, पासपोर्टवर तसं छापतात ते बऱ्याचदा, आणि आपण हे डिप्लोमॅटिक पद्धतीने गोष्टी सॉर्ट आऊट करत असतो। आता तुम्ही जर बघितलं की भारत चीन सीमेवर युद्धजन्य जी परिस्थिती आहे तर ती 19 जून 2020 म्हणजे काल उद्भवली। एकीकडे आपल्या चर्चा चालू होत्या, त्या चर्चेतून काहीतरी सामंजस्याने गोष्टी वर्क करणं, ते सायमल्टेनियसली ती प्रोसेस चालू असताना असं घडलं की भारत चीन सीमेवर जीवितहानी झाली। 1975 नंतर पहिल्यांदा संघर्ष झालेला आहे। गलवानच्या खोऱ्यात जवळपास 43 चीनी सैनिक ठार झालेले आहेत, तर भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत। आणि पूर्व लडाख सीमेवर तणाव आता वाढलेला आहे। आणि आपण कितीतरी दिवसांपासून या पूर्व लडाख सीमा जी आहे, सगळं गलवानचं खोरं असेल है ना, त्याच्यानंतर पॅनगॉंग आणि त्या सगळ्या याच्यातला जो काही संघर्ष होता तो बघतोय। 1975मध्ये अरुणाचल प्रदेशमधलं तुलुंग नावाचं ठिकाण आहे, चीनच्या हल्ल्यात तिथं 4 भारतीय जवान शहीद झाले होते। याच्यानंतर जवळपास 4.5 दशक म्हणजे 45 वर्ष, 75 ते 2020 भारत चीन सैन्याच्या संघर्षामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नव्हती। प्रत्येक जो विषय आहे बॉर्डर किंवा तो संघर्ष तो चर्चेतून सोडवण्यासंबंधीचा करार सुद्धा होता। भारतीय परराष्ट्र खात्याचं काय म्हणणं आहे यासंबंधी की गलवानचं जे खोरं आहे त्या गलवानच्या खोऱ्यामध्ये चीनी सैन्याने माघारी जाण्याऐवजी तिथं ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे संघर्ष झालेला आहे। म्हणजे ज्यावेळेस वचन जे काही होतं, म्हणजे जे काही चर्चा चालू होती तिच्यातून गलवानच्या खोऱ्यातून सैन्य माघारी घ्यायचं होतं, ते वचन चीननी पाळलेलं नाही। चीनचं म्हणणं असं आहे की भारताने आमच्या भूभागात घुसखोरी केली। आता दोघं हे नेहमीचं असतं कारण कुणीही स्टेटमेंट ते प्रॉपरली देत नाही, पण भारताने हे क्लिअर केलं की गलवानच्या खोऱ्यातून तुम्हाला बाहेर जायचं होतं, तुम्ही गेला नाही आणि तिच्यातून हे सगळं झालेलं आहे। पूर्व लद्दाखमधला पँगसॉन सो लेक असेल, गलवानचं खोरं असेल, दौलत बेग ओल्डी असेल, तर हिच्यावर गेल्या 5 मे पासून तणाव होता। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांच्या पण भेटी झालेल्या होत्या। म्हणजे बघा, यांच्या किती भेटी झालेल्या आहेत आतापर्यंत, 2014 ते 16 जून 2020 आजपर्यंतचा विचार केला तर हे लोक आतापर्यंत 18 वेळा एकमेकांना भेटलेले आहेत। पंतप्रधान बनल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वेळा चीनला जाऊन आलेले आहेत ते आणि सातत्याने चीनला भेट देणारे ते एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत। ओके, दुसरी महत्त्वाची बाब की 2018मध्ये वुहान असेल, 2019मध्ये ममल्लापुरम इथल्या अनौपचारिक चर्चाही आता त्याच्यावर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे। ज्या काही भेटी होत्या तिच्यात परस्पर विश्वास, मित्रत्वाचं दर्शन घडलं होतं। परंतु काल आपण पी चिदंबरम यांचा जो लेख होता त्याचं विश्लेषण वाचलं होतं आणि ते खूप सटीक होतं की तिच्यामध्ये सांगितलं होतं की
गळा भेट न दिलेले एकमेव जे काही मोदींनी नेते आहेत जागतिक स्तरावर ते हे आहेत जी जिनपिंग. यांच्यामध्ये कुठलंही वैयक्तिक जे काही संबंध प्रस्थापित होतात तसे संबंध नाही आहेत आणि ते फारच व्यावहारिक पद्धतीने जी जिनपिंग डील करतं कुठली गोष्ट. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या अध्यक्षाचा हात धरून त्याला पार सगळ्या स्टेडियममध्ये फिरवणारे आपले पंतप्रधान आणि दुसरीकडं जी जिनपिंग आहे तिथं कुठंतरी ती जी म्हणजे व्यक्तिगत स्तरावर जे काही तुमची फ्रिक्वेन्सी जुळून येते ती तिथं जुळलेलीच नाही आहे आणि ती जुळू शकत नाही कारण ते चीन आहे आणि जी जिनपिंग आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा आहेत तिच्यातून खूप काही आपल्या हाताला लागलेलं नाही आहे हे फार क्लिअर आहे. आणि हा इतिहाससुद्धा आहे. हिंदी चीनी भाईच्या वेळेस काय झालेलं आहे की चीनवर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप प्रॉपरली डोळे झाकून आणि उघडे ठेवून विश्वास ठेवू शकत नाही. हा हिच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आहे की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढलेल्या नसून डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसचं रिपोर्टिंग वाढलेलं आहे असं आपल्या नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या ज्या चेअरपर्सन आहेत रेखा शर्मा यांनी सांगितलेलं आहे. ओके, आता एक गोष्ट होती की लॉकडाऊनमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स अख्ख्या जगात वाढला आणि हे समोर आहे. पण यांचं असं म्हणणं आहे की त्या गोष्टींचं रिपोर्टिंग होणं वाढलेलं आहे. म्हणजे आधीपासून अशी परिस्थिती होती, अशाच पद्धतीने घरगुती हिंसाचार चालू होता परंतु केसेस समोर येत नव्हत्या आणि त्या मोठ्या प्रमाणावर यायला लागल्यात. आता सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, नॅशनल कमिशन फॉर वुमन हे आपल्याला करायचं आहे आणि ज्यावेळेस अशा गोष्टी चर्चेत येतात तेव्हा तुमचं काम आहे की पटकन तुम्ही नॅशनल कमिशन फॉर वुमन अभ्यासून टाकलं पाहिजे. तर ते एक लक्षात ठेवा. आपण पण याच्यावर बघूयात लेक्चर. ओके, तर ती आणि त्याच्या चेअरपर्सन सध्या ज्या आहेत त्या रेखा शर्मा आहेत. ओके, आणि ज्या काही 2.5 पटीने कंप्लेंट्स वाढलेल्या आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या 25 मार्च ते 31 मे दरम्यान. ओके, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू देत. आता बघा, संजीव चांदोरकर यांचे जे लेख आहेत ते खरंच खूप चांगले लेख आहेत. हे लेख तुम्ही वाचले पाहिजेत. आता यांनी एक सांगितलेलं आहे की WTO आता कमकुवत झालेला आहे. WTOकडून खूप प्रॉपरली गोष्टी होत नाही, ते विकेंड झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अशा बहुतेक संस्थांची परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे चीन आता शिरजोर होतो आहे आणि अशा हिच्यामध्ये आपण दक्षिण आशियाई देश म्हणजे भारताचे शेजारचे साप्टा हा जो व्यापारी करार आहे त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. आता खरं तर यांनी हा जो कन्सेप्ट समोर मांडलेला आहे तो खरंच खूप विचार करण्याजोगा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कमकुवत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था जी असते WTO तिच्याकडून आपण खूप काही म्हणजे आशा आकांक्षा ठेवू शकत नाही. आणि चीन जो आहे तो स्वतःवरून मोठ्या प्रमाणात स्वतःला पसरवतो आहे आर्थिक स्तरावर आणि सगळ्याच गोष्टीमध्ये. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सार्क जवळपास 35 वर्षापासून अस्तित्वात आहे, 1985 पासून. आणि त्याच्याशी साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे काय आहे तर त्याच्यावर खूप काही लक्ष दिलं गेलं नाही. पण त्याच्यावर लक्ष देऊन त्याला पुनरुज्जीवित करलं तर भारताला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आता भारतासोबत बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान, भूटान, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव असे 8 राष्ट्र आहेत जे सार्कचे सदस्य आहेत. याची स्थापना 85 सार्क सेपरेट प्रत्येक आंतरराष्ट्रीय संस्थेवर आपलं लेक्चर झालेलं आहे. जर तुम्ही ते बघितले नसतील तर ते बघून घ्या. मी त्या प्लेलिस्टची जी लिंक आहे ती आज टेलिग्रामला आणि ग्रुपला पोस्ट करून देतो. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये मग या देशांबरोबर एक साप्टा करार झाला होता, व्यापारासंबंधीचा करार. आता तो करार का इतका वर्क झाला नाही त्याचं रिझन असं आहे की एकतर संवेदनशील वस्तुमालाची जी यादी होती ती फार आवाजावी केली गेली, अतिरेक केला गेला. म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्ही टॅक्स लावायचा नाही लावायचा तर त्यासंबंधी प्रत्येक राष्ट्रांनी शेकडो वस्तू स्वतःच्या संवेदनशीलीच्या टाकून दिल्या आणि त्याच्यामुळे सगळी जी गडबड आहे की ती व्यापारात वर्क झालेली नाही. त्याच्यानंतर आयात कराव्यतिरिक्त इतर जे कर अधिभार लावले जातात ते पण खूप प्रॉपरली लावले गेलेले नाही आहेत. साप्टाची जी अंमलबजावणी आहे ती फार शिथिल अंमलबजावणी आहे. हे सगळं साप्टा आहे बघा इथं. आपण यांच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तर साप्टा खूप प्रॉपर जर वर्क झालं तर भारतासारख्या देशाला, का आता हिच्यामध्ये एकच आहे की भारताची जी GDP असेल किंवा जी आर्थिक परिस्थिती आहे ती या बाकीच्या सार्क देशांपेक्षा चांगली आहे. तिच्यात त्यांना अशी भीती वाटू शकते की भारताचा डॉमिनन्स आपल्यावर येईल, तर तो विश्वास संपादन करून भारताने हे काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर 17 जून जो आहे तर तो जागतिक वाळवंटी प्रतिरोध दिन म्हणून जगभर पाळला जातो.
आणि 17 जून आणि जागतिक वाळवंटीकरण याच्या संबंधीचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि एकंदरच वाळवंटीकरणासंबंधीचे सुद्धा, म्हणजे हा जो 17 जूनचा जो प्रस्ताव आहे तो रिओ दी जेनेरिओमध्ये मांडला गेला होता 1992मध्ये वसुंधरा परिषदेमध्ये, आणि 1994मध्ये संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिरोध कार्यक्रमाद्वारे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि 17 जून जो आहे तो जागतिक वाळवंटी प्रतिरोध दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तुम्ही हे 2020चं त्याचं पोस्टर बघू शकता की फूड फीड फायबर सस्टेनेबल प्रोडक्शन अँड कन्झम्पशन डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट डे 2020. ओके, तर जून 2017 याची जी संकल्पना आहे ती संकल्पना जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधन दिन जे आहे तर त्याची जी संकल्पना आहे ती मानवासाठी अन्न, पशुसाठी खाद्य आणि पुन्हा मानवासाठी वस्त्र, फूड, त्याच्यानंतर फूड फीड आणि फायबर. तर हे सेपरेट एक लेक्चर बघूयात ज्याच्यामध्ये वाळवंटीकरण आणि त्याचेही रेफरन्सेस आपण बघू. त्याच्यानंतर डेक्झामेथाझोन. आता डेक्झामेथाझोन जे आहे ते ब्रिटननी करोनावर पहिलं प्रभावी औषध शोधलेलं आहे असा क्लेम त्यांनी केलेला आहे. आता डेक्झामेथाझोन हे नव्याने तयार नाही झालेलं, हे आधीपासून आहे, परंतु डेक्झामेथाझोनचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि जे मरणासन्न अवस्थेतले पेशंट्स आहेत त्यांच्या याच्यामध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतं आहे असं ब्रिटनचं म्हणणं आहे आणि 1/3 मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. डेक्झामेथाझोन काय आहे तर हे स्टिरॉइड आहे, खूप रेग्युलरली वापरलं पण जातं आहे आणि ज्या रुग्णांना तोंडावाटे दिलं असेल किंवा इंजेक्शननी दिलं असेल तर मृत्यूचं प्रमाण 35% कमी झालं असं ब्रिटनचं म्हणणं आहे. आता डेक्झामेथाझोन जे आहे तर ते एक स्टिरॉइड आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच आंतरिक आणि बाह्य सूज कमी करण्यासाठी वापरलं जातं. श्वसनासंबंधी समस्या कमी करण्यासाठी, त्वचा आणि डोळ्यांच्या विकारावरही त्याचा वापर होतो आणि शिवाय त्याचं कमी खर्चाचं आहे. म्हणजे डेक्झामेथाझोन स्टिरॉइडची किंमत खूप जास्त नाही आहे आणि त्याच्यामुळे ते अफोर्डेबल आहे, जगभरात वापर होऊ शकतो. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, वय वर्ष 95, त्यांचं निधन झालेलं आहे. तर दादरच्या शाळेत बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे शाळा सोबती होते, तर पु ल देशपांडे हे त्यांचे शिक्षक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांच्यासह त्यांनी कारावासही भोगला होता. 1956 साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे संयुक्त महाराष्ट्र समितीने अनियतकालिक सुरू केलं होतं. या अनियतकालिकाद्वारे त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात होते. पुरस्कार त्यांना आजपर्यंत मिळालेले जीवनगौरव पुरस्कार मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाद्वारे, तर हा एक महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र टाइम्स बरोबर पण यांनी काम केलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेपाळनी जे आहे ते फॉरेन चॅनल्स बॅन केलेले आहेत सगळे. बॅन म्हणजे ॲक्च्युली त्यांनी एक कंडिशन टाकलेली आहे की तुम्हाला ॲड फ्री कंटेंट द्यावा लागेल. आता फक्त म्हणजे जिच्यात ॲड नसेल असं कंटेंट. आणि भारताच्याही बऱ्याचशा गोष्टी वाहिन्या तिथं खूप पॉप्युलरली बघितल्या जातात कारण ते स्टँडर्ड कंटेंट मानलं तर फॉरेनचे. आता नेपाळसारख्या याच्यात काय असणार ना तिथले, मग त्या याच्यामध्ये जे फॉरेन चॅनल्स आहेत त्यांचे, तर फॉरेन चॅनल्सनी ॲड फ्री कंटेंट दाखवायचं. बघा, प्रत्येक गोष्टीची एक इकॉनॉमी असते. ही इकॉनॉमी जर तुम्ही पाळत नसाल तर ते मग वर्क होणार नाही. आता जर ॲड फ्री कंटेंट म्हणजे कुठलंही कंटेंट ज्यावेळेस दाखवलं जातं तिच्यावर ॲड काय येत असते तर त्या ॲडची एक इकॉनॉमी आहे. त्या ॲडमधून त्या कंटेंटवाल्याला काहीतरी मिळत असतं आणि त्याच्यासमोर ते सगळं चालत असतं. जर ॲड काढून घेतल्यात तर त्या केसमध्ये ते कंटेंट एकदमच फ्री राहील आणि जी लोक त्याच्यासाठी काम करत आहेत त्यांना जर त्याच्यातून उत्पन्न मिळणार नसलं तर मग ते करण्यात काही एक पॉईंट राहत नाही. असं सिंपल गणित. आणि चॅनल्सच्या बाबतीत जर बघितलं तर ते कॅपिटलिस्टिक फंड आहे सगळा आणि मग ते कसं वर्क होणार तर बघूयात येत्या काळात काय होतं. आणि यांनी सरळ केलेलं आहे की आम्हाला ॲड फ्री दाखवा. म्हणजे नेपाळचं काय आजकाल कळत नाही आहे ना. तर करोनाचे साईड इफेक्ट्स असू शकतात. हे भारताद्वारे नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिर जे आहे त्याच्यासाठी सांडपाणी व्यवस्थेसाठी मदत आपण करतोय. आता एकीकडे तुम्हाला प्रश्न पडेल की त्यांनी आपल्या एरियातले जे काही आपला भूभाग होता सार्वभौम तो स्वतःच्या नकाशात दाखवला आहे आणि आपण कुठं तिथं सांडपाण्याची मदत करायला निघालो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गोष्टी डिप्लोमसीच्या असतात, ह्या केल्या जातात. आपण जर एकदमच संबंध तोडून टाकले त्यांच्याबरोबर तर चीन अधिक जवळीक करेल आणि आपल्यासाठी जास्त प्रॉब्लेमॅटिक होईल. म्हणून आपण थोडंसं चुचकारत पण राहतो यांना. तर हे पशुपतीनाथ मंदिरामध्ये 2.33 कोटी रुपये खर्चून आपण स्वच्छता आणि त्याच्यासाठी सांडपाण्याची सुविधा देणार आहे त्यांना. काठमांडू महानगर शहर प्रशासन जे आहे त्याच्यासाठी अंमलबजावणी करणार आहे. नेपाळने ठरवलेल्या निकषानुसार 15 महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार आहे. ओके. त्याच्यानंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव आलेला आहे.
या उत्तर कोरिया दक्षिण कोरिया हे दोन देश भयानक आहे. या उत्तर कोरिया दक्षिण कोरियाचा मॅप उद्या दाखवतो. या उत्तर कोरिया दक्षिण कोरियाला जी काही हे करते म्हणजे सेपरेट करते लाईन, तिला 38 पॅरलल असं म्हटलं जातं. तर ते एक लक्षात ठेवा. मी ऑलरेडी बऱ्याचदा उत्तर कोरिया दक्षिण कोरिया तुम्हाला दाखवला आहे. तर ह्या दोघांमधलं उत्तर कोरियाच्या केसॉंग शहरामध्ये एक निरलष्करी भागात कार्यालय होतं, संपर्क कार्यालय, जिच्यामध्ये या दोन्ही देशाच्या लोकांनी काम केलेलं होतं. आणि मधल्या काळामध्ये हे फार राजघराण्यातली लोक एकामेकाला भेटलीत वगैरे, तिच्यातून संबंध सुधारण्याचा वगैरे प्रयत्न झाला. पण कसं असतं की काही लोकांची वृत्ती असते, जसं चीन आहे, उत्तर कोरिया त्याच्यापेक्षा महान आहे अजून. म्हणजे ते त्यांच्या बाबतीत तुम्ही काही केलं तर ते काही सुधरत नाहीत. काच पोलादाची 4 मजली इमारत होती, स्फोटकं लावून उत्तर कोरियाने जमीनदोस्त करून टाकली. आता उत्तर कोरियाने याला काय स्वतःचं हे केलंय समर्थन, तर दक्षिण कोरियाचे स्वयंसेवक सीमेवर उत्तर कोरियाविरोधात पत्रकं टाकत होते. आता सीमेवर जर अशी पत्रकं टाकली जात होती तर तुम्ही दक्षिण कोरियाशी बोलून त्या गोष्टी सॉर्ट आउट करू शकता. सरळ बिल्डिंग उडवून देण्यात काही पॉईंट नसणे. पण हा उत्तर कोरिया आहे बा, हा ना. आणि ते किंग जॉन उन म्हणजे ते जगापेक्षा भयानक प्रकरण आहे. दक्षिण कोरियाची भूमिका काय आहे की बाबा सीमेवरून मागे घेतलेलं सैन्य पुन्हा पाठवण्याचा उत्तर कोरियाने इशारा दिला होता. त्यामुळे दोन्ही देशातले संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण बनलेले आहेत. उत्तर कोरिया हा दक्षिण कोरिया जो आहे तो बऱ्यापैकी कूल देश आहे बघा. आता जे काही मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 झालेलं आहे त्याच्यात दक्षिण कोरियाबरोबर पण करार केलेले आहे. दक्षिण कोरिया हा कुरघोडी करणाऱ्यांमधलं राष्ट्र नाही, ते त्यांचा व्यापार विनिमय काम ते प्रॉपरली त्यांचं काम करत असतात. ओके. त्याच्यानंतर अच्युत काशीनाथ उसगावकर. आता वर्षा उसगावकर तुम्हाला माहीत आहे, त्यांचे वडील आहेत हे, यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 92. गोव्यातला जो जुना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष होता त्याचे हे नेते होते. 13 ऑगस्ट 1977 ते 27 एप्रिल 1979 या काळामध्ये शशिकला काकोडकर यांच्या गोवा दीव दमन सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीसुद्धा होते. मंत्री होण्यापूर्वी दयानंद बांदोडकर यांच्या राजवटीत विधानसभेचे उपाध्यक्षसुद्धा होते. आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे ते वडील होते, त्यांचं निधन झालेलं आहे. राजमोहन वोरा वय वर्ष 88, पाकिस्तान बरोबरच्या 1971 मधील युद्धात शत्रूचे 27 रणगाडे त्यांनी नष्ट केले होते. आणि महावीर चक्राचे मानकरी होते, ते लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झालेले होते. महावीर चक्र जे आहे ते देशातील 2 नंबरचा मोठा शौर्य पुरस्कार आहे, तो त्यांना 1972 मध्ये मिळाला होता. लोणार सरोवराच्या बाबतीमध्ये तुम्ही फोटो बघितलेत, मी तुम्हाला दाखवले होते आणि सोशल मीडियावर तर गाजतायत एकदम की ते पाणी आहे, त्याचा रंग आहे तो लाल झालेला आहे. तर डॉक्टर राईट जे आहे तिथं तज्ज्ञ, त्यांनी काय म्हटलेलं आहे की लोणार सरोवराचा जो बेसॉल्ट खडक आहे, आपण बघितलं होतं जगातलं एकमेव असं बेसॉल्टचं जे काही तळ आहे उल्कापातामुळे झालेलं, तर त्या बेसॉल्ट खडकावर ग्लास फॉर्मेशन झालेलं आहे. आता एक ग्लास फॉर्मेशन का झालेलं आहे तर त्याच्यासाठी किंवा ते खरंच झालेलं आहे किंवा त्या संबंधीची जी काही सगळी संशोधन व्यवस्था असणार आहे ती नीरी, नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या दोघांद्वारे तपासली जाणार आहे. ते तिथं काम करणार आहे. हे सगळं मॅटर हायकोर्टात आहे आता आणि तिथं बघितलं जात आहे. आता एक कन्सेप्ट अशी आहे की जी तुम्हाला UPSC मध्ये विचारली जाऊ शकते, MPSC मध्ये विचारली जाऊ शकते, ती म्हणजे इजेक्टा ब्लँकेट. इजेक्टा ब्लँकेट हे कशाशी संबंधित आहे तर लोणार सरोवराचा जो परिसर आहे तिथे चंद्रावर सापडणारे द्रव्ये त्या इजेक्टा ब्लँकेटमध्ये आढळून येतात आणि मोठ्या प्रमाणावर लोणारच्या प्रदेशामध्ये इजेक्टा ब्लँकेट आहे. लोणार किन्ही असा रस्ता तिथं बनण्यास अडचण येते आहे. कशामुळे तर इजेक्टा ब्लँकेटमुळं, असं वन विभागाने स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या हायकोर्टाने हा रस्ता पण जरा थांबवा असं सांगितलेलं आहे. तर बघूया त्या काळामध्ये, पण इजेक्टा ब्लँकेट ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे बघा किती सुंदर प्राणी येते, म्हणजे बघितल्या असं वाटतं की हा बेडकाला पण घरी घेऊन येत हा ना, पण असं आणायचं नाही. हा साप आहे बघा, त्याच्या नेकवर रेड कलर आहे. ओके, नॅचरल आहे हा. त्याच्यानंतर हे ब्लॅक जे काही सॉफ्ट शेल टर्टल आहे, तर म्हणजे बघा ब्लॅक हुडेड ओरियल हा जो पक्षी आहे हा ब्लॅक हुडेड ओरियल आहे. त्याच्यानंतर ट्विन स्पॉटेड ट्री फ्रॉग, तो वरचा जो बेडूक होता तो, ब्लॅक सॉफ्ट शेल टर्टल आणि रेड नेक्ड किलबॅक. तर हा साप आहे रेड नेक्ड किलबॅक. तर हे कुठं सापडतात सगळे, हे गुवाहाटी आसाममध्ये सापडतात. शहरी जंगलाचं उदाहरण म्हणून गुवाहाटी आसामकडे बघितलं जातं. 334 प्राणी प्रजाती या शहरामध्ये आढळून येतात. जवळपास 1 मिलियन एवढा असणारे जे तिकडे सगळे लोकांबरोबर हे सगळे वेगवेगळे प्राणी आणि ते तिथं असतात.
आता हेनगेलबरी रिझर्व्ह फॉरेस्ट जे आहे ते गुवाहाटीचं फुफ्फुस मानलं जातं. लंग ऑफ गुवाहाटी हेनगेलबरी रिझर्व्ह फॉरेस्ट 328 स्क्वेअर किलोमीटरचं हे शहर आहे. याच्यामध्ये 18 टेकड्या, 8 रिझर्व्ह फॉरेस्ट, 2 अभयारण्य, एक रामसार ठिकाण दीपोर भील. ओके, MCQ साठी लक्षात ठेवा. आणि पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा वाहते जिच्यामध्ये गंगेज डॉल्फिन्स आहेत. आणि हे गंगेज डॉल्फिन जे आहे ते गुवाहाटी शहराचे शहर प्राणी आहेत. MCQ साठी हे पण लक्षात ठेवा की गुवाहाटी शहराचा शहर प्राणी सिटी ॲनिमल जो आहे तो गंगेज डॉल्फिन आहे. त्याच्यानंतर गुवाहाटीमध्ये मग हे तुम्हाला सांगितले ब्लॅक हुल टर्टल, ट्विन स्पॉटेड, हे कितीतरी अशा तिथं आसामी कॅट स्नेक, नेपाल क्रिकेट फ्रॉक पण असतो बघा, है ना, बेंगाल मॉनिटर लिझार्ड, तर असे कितीतरी आहे, चायनीज पँगोलिन. ओके, तर हे सगळे आहेत बघा. पँगोलिनचे 2 प्रकार भारतामध्ये आढळतात. तिच्यामधलं बघा चायनीज पँगोलिन पण आहे. म्हणजे असं वाटू शकतं उद्या की चायनीज पँगोलिन चायनामध्ये आढळतं, तर चायनात जे काही आढळतं ते अख्ख्या जगात आढळतं आणि भारतात आढळतं, कारण चीनच्या सगळ्या वस्तू इकडंच येत असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट, है ना. तर चायनीज पँगोलिन भारतात असतं. मला आता फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे कमेंट बॉक्समध्ये की इंडियन पँगोलिन आणि चायनीज पँगोलिनच्या IUCN स्टेटसमध्ये काही फरक आहे का, असला तर तो कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, जो मी तुम्हाला सांगितला होता. याच्यानंतर तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे बघा, नेपाळ भारत संबंधीचा. इंडिया नीड्स अ न्यू प्रिझम टू व्ह्यू इट्स रिलेशनशिप विथ द हिमालयन नेबर नेपाळ, कीपिंग इन द माइंड द पास्ट अँड द फ्युचर, क्रिटिकली ॲनालाइज. भारताला नेपाळबद्दलच्या संबंधांसंबंधीचा हा प्रश्न आहे. तुम्हाला लिहून हा स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर पोस्ट करायचा आहे बघा. तुम्ही राज्यसेवा जरी करत असले तर जस्ट गो थ्रू की IAS मेन्ससाठीचं डिस्कशनचं लेक्चर आहे ते ऐका. 5-7 मिनिटाचे लेक्चर्स आहेत. तिच्यामधून जर उद्या आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारले गेले त्याचं उत्तर कसं दिलं पाहिजे, तिच्यात कुठले मुद्दे अपेक्षित आहे, याची तयारी तुमची तिच्यातूनच होऊन जाईल. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एसेमध्ये ते मुद्दे तुम्ही वापरू शकता. आजचा जो टॉपिक आहे विज्ञान तंत्रज्ञान, मानवी आशेची अमर्याद कल्पना, है ना, म्हणजे कुठल्याही याच्यातून बाहेर पडू आपण याच्यात. तर कालचे प्रश्न बघा. 1975मध्ये युगोस्लाविया देशातील बेलग्रेड येथे पर्यावरण शिक्षण यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. ओके, आणि 77मध्ये सोव्हिएत रशियाचा जॉर्जिया प्रांतामध्ये सुद्धा तिबिलिसी शहरामध्ये पर्यावरण शिक्षण यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, 75-77 दोन्ही बिनचूक आहेत. भारतात मानसिक आरोग्य कायदा 1985मध्ये अस्तित्वात आला, बरोबर आहे. 2017मध्ये मानसिक आरोग्य कायद्यात सुधारणा करण्यात आली, तर हेही बरोबर आहे. ओके, दोन्ही योग्य आहेत स्टेटमेंट. त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रेरणा प्रकल्प महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यात राबवण्यात आला? 14 जिल्हे. 2018च्या केरळ पूर परिस्थितीत सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या चाहत्यांना शुभम रंजनच्या नावाने किती रक्कम दान केलेली होती? 25 लाख, 50 लाख, 75 लाख, 1 कोटी. तर उत्तर आहे 1 कोटी. ओके, ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याच्या बाबतीत बिनचूक विधान निवडा. भारत संस्थापक सदस्य आहे, बरोबर. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 केंद्र, पॅरिस मॉनिट्रियल, हेही बरोबर आहे. सचिवालयासाठी G7 नाही, OECDचं सहकार्य आहे बघा. तर हा तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि ब हे 2 स्टेटमेंट बरोबर आहे. आता ट्रायफेडची स्थापना कधी करण्यात आली होती? 1990, 1985, 1987, 1999. आजचे प्रश्न. वनधन योजना ही प्रमुख वन उत्पादनांवर अवलंबून असणाऱ्या आदिवासी जमातींकरता आहे. वनधन योजना आदिवासी कल्याण मंत्रालयाद्वारे राबवली जाते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अब योग्य, दोन्ही अयोग्य. मॅग्नेटिक महाराष्ट्र यात पहिल्या टप्प्यात किती कोटींचे करार करण्यात आले? 16,000 कोटी, 8,000 कोटी, 24,000 कोटी, 20,000 कोटी. 40,000 एकर जमीन उद्योगांसाठी उपलब्ध. उद्योगांसाठी 48 तासात महापरवाना. जमीन ते उत्पादन यातील मत्तीसाठी उद्योग मित्र. महाराष्ट्राच्या उद्योग धोरणातील आमूलाग्र बदल वरीलपैकी कोणते? अब, अबक, कब, फक्त. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर करार करण्यात आलेला नाही? अमेरिका, चीन, सिंगापूर, जर्मनी. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला अधिक आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.